तर यवतमाळमधील 1,500 लोकसंख्येच्या गावात 27,397 जन्मनोंदी आढळल्या आहेत। आर्णी तालुक्यातील सेंदूर सरणी या ग्रामपंचायतीमधील हा प्रकार समोर आला आहे। अधिक जन्मनोंदी आढळल्याने शासकीय यंत्रणेचा गोंधळ उडालेला आहे। सीएसआर या सॉफ्टवेअरच्या आयडी मुंबईमध्ये मॅप असल्याची माहिती आता समोर येते। राष्ट्रीय माहिती विज्ञान केंद्राकडे तक्रार करण्यात आल्याची देखील माहिती आता उघड झालेली आहे। तर रॅपिडो ओला उबर संदर्भात उद्या परिवहन मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक पार पडणार आहे। उबरच्या ड्रायव्हरने महिलेवरती अतिप्रसंगाचा प्रयत्न केला असं प्रताप सरनाईक यांनी म्हटलंय। गुन्हा सिद्ध झाल्यास लायसन्सही रद्द होऊ शकतं असं देखील सरनाईकांनी म्हटलं। महिलेबरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, त्याच्यावर त्या कल्याण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा सुद्धा दाखल झालेला आहे। उबेर असू द्या, ओला असू द्या किंवा रॅपिडो असू द्या, तर उद्या त्या संदर्भात बैठक लावलेली आहे। जर अशी चुकीच्या पद्धतीने कायदा खिशात घालून जर कोणी प्रयत्न करत असेल तर त्यांचा परवाना सुद्धा वेळप्रसंगी रद्द करण्यात येईल। तर पुणे पोलिसांकडून गांजाचं रॅकेट उद्ध्वस्त करण्यात आलंय। 4 कोटींचा गांजा जप्त करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमधील एकाने थेट घरामध्येच गांजाची लागवड केलेली होती। घरामध्ये धाड टाकल्यानंतर पुणे पोलिसांनी रॅकेटचा प्रमुख जो आहे तो पकडलेला आहे। तर पुणे पोलिसांकडून गांजाचा रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त करण्यात आलाय। पिंपरी चिंचवडमधील एकाकडून थेट घरामध्येच गांजाची जी आहे ती लागवड करण्यात आलेली होती। त्यानंतर पुणे पोलिसांनी या रॅकेटचा प्रमुख जो आहे तो पकडलेला आहे।